नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या ड्रीम जॉब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण तलाठी भरती घोटाळ्याबाबत एक धक्कादायक खुलासा करणार आहोत. तसेच मित्रांनो, तलाठी भरती फायनल निवड यादी कधीपर्यंत लागेल या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये जो घोळ झालेला आहे त्या संदर्भात संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तसेच बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवर येणारा सर्व अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तसेच मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. तसेच कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा लिंक आहे, त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याच्यावर प्रत्येक PDF आपण त्यामध्ये टाकत असतो मित्रांनो, आणि निकाल लागल्यावर सर्वप्रथम त्यावर आपण निकाल टाकण्यात येणार मित्रांनो. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. मित्रांनो, या घोटाळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेली आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता, बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, काही जिल्ह्यातील टॉपर मुले आहेत, ते एकाच गावचे आहेत. ते लातूरमधील एका सेंटर चालकचे जवळचे नातेवाईक सुद्धा आहेत मित्रांनो. आणि ते विद्यार्थी जे टॉपर आहेत ते ते काही दिवसापूर्वी वनरक्षक भरतीपर्यंत त्या सेंटरवर कामाला सुद्धा होते मित्रांनो. हा योगायोगच असू शकतो मित्रांनो. आपली मुलं फक्त लायब्ररीत बसून अभ्यास करत आहेत आणि आस करू नयेत की त्यांना सरकारी नोकरी लागेल. पण मित्रांनो, हे घोटाळे करणारे सुद्धा 200 पेक्षा जास्त मार्क घेऊन किंवा मेरिटमध्ये टॉपवर येऊन रिझल्ट घेऊन जातात आणि आपण अभ्यास करून लायब्ररीमध्ये बसून राहतो वर्षानुवर्षे मित्रांनो. आणि मित्रांनो, असेच प्रकार प्रत्येक जिल्ह्यात झालेले. हे फक्त एक उदाहरण आहे. अजून यापूर्वी सुद्धा काही ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांची उदाहरण या ठिकाणी दिलेली होते मित्रांनो, समन्वय समितीने. हा एक सुद्धा त्या समोर उदाहरण आहे मित्रांनो. जर लातूरमध्ये सेंटरची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी केली तर सर्व सत्य समोर येईल. पण यात सर्वजण सहभागी आहेत अशी शंका आहे. कारण बाकीचे बरेच जण ज्यांनी लातूर सेंटरवरून परीक्षा दिली आहे आणि मार्क जास्त आहेत, त्यांचे घरचे उच्चस्तरीय सरकारी अधिकारी आहेत. मित्रांनो, गरिबाच्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासच करायचा का? मायबाप सरकार, डोळे उघडा आणि चौकशी करा, सत्य समोर येईल. जे वनरक्षक पर्यंत त्याच सेंटरवर जॉब करत होते, तिथेच तलाठीचं सेंटर आला आणि त्यांना 200 पेक्षा जास्त मार्क पडले. भारी आहे ना विद्यार्थी मित्रांनो. एक कामाला राहून, एकाच सेंटरवर कामाला राहून त्याच ठिकाणी सेंटर आला आणि त्यांना 200 पेक्षा जास्त मार्क पडले. खूपच अभ्यास केला असेल यांनी. आणि मित्रांनो, याची खरंच चौकशी व्हायला पाहिजे. कारण मित्रांनो, यामध्ये खूप विद्यार्थी आहेत ज्यांनी इमानदारीने अभ्यास केला होता, त्यांचे मार्क सुद्धा इमानदारीने आलेले आहेत. पण मित्रांनो, यामध्ये घोळ झालेला आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आता काही विद्यार्थ्यांना स्वतःने मार्क आलेले आहेत, त्यांनी अभ्यास केलेला होता, त्यांचे रिझल्ट येतील. पण मित्रांनो, त्यांचा विचार तर करूच, पण ज्यांनी घोळ केलेला आहे सगळ्यांना माहीत आहे की घोळ झालेला आहे. यामध्ये नॉर्मलायझेशन नावाखाली सुद्धा घोळ झालेला आहे मित्रांनो. आणि सेंटर मॅनेज करून काहीतरी गैरप्रकार करून त्यामध्ये मार्क जास्त घेण्यात आलेले मित्रांनो. हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे आणि सर्व महाराष्ट्राला याबद्दलची माहिती आहे मित्रांनो. पण याबद्दल कोणी अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी याबद्दल बोलायला तयार नाही मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो मी, यामध्ये कोणतीही चौकशी होणार नाही. कारण ते तयारच नाहीत ही चौकशी करण्यासाठी. कारण सगळे यामध्ये एकतर समाविष्ट झालेले आहेत किंवा त्यांना हे दिसत नाहीये. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, यामध्ये आता यानंतर कोणतीही चौकशी होणार नाही. नॉर्मलायझेशनमध्ये वाढलेल्या मार्क किंवा झालेले त्यामध्ये सुद्धा काहीही बदल होणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसात, आज संध्याकाळपर्यंत सुद्धा लागू शकतो मित्रांनो. तलाठी भरती अंतिम निवड यादी जिल्ह्यानुसार लागेल. व मित्रांनो, 26 जानेवारीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ते कशाही प्रकारे झालेली असो मित्रांनो, पण त्यांना 26 जानेवारी रोजी नियुक्तीपत्रे भेटेल. पण मित्रांनो, यामध्ये जर खरंच कुठेतरी घोळ झालेला असेल तर याबद्दल चौकशी व्हायला पाहिजे आणि दोषींवर कारवाई करून त्यांची निवड यादीमधून नावे काढून ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीने मार्क भेटलेले त्यांची निवड यादी जाहीर करून त्यांना नियुक्ती द्यायला पाहिजे. कारण मित्रांनो, यामध्ये घोळ 100% झालेलाच आहे, सगळ्यांना माहीत आहे. त्यामध्ये योग्य ती कारवाई करून समोरची प्रक्रिया व्हायला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा मित्रांनो. आणि यामध्ये आता काहीही झालं तरी ही भरती रद्द सुद्धा होणार नाही, पेपर पुन्हाही होणार नाही. फक्त दोषींवर कारवाई होऊ शकते जर सर्व एकत्र आले तर मित्रांनो. आणि इमानदार विद्यार्थ्यांवर काहीही परिणाम याचा पडणार नाही. कारण मित्रांनो, तुम्ही इमानदारीने पेपर दिलेला आहे तर तुम्ही डरण्याचे काहीही कारण नाही. यामध्ये कोणताही बदल यामध्ये होणार नाही. फक्त दोषींवर कारवाई होऊन त्यांची निवड यादीमधून नाव वगळू शकतो मित्रांनो. याबद्दल एकत्र आहे मित्रांनो. कारण हे फक्त तलाठी भरती पुरे मर्यादित नाही मित्रांनो, बाकीच्या भरतींमध्ये सुद्धा या प्रकारेच घोळ झालेला आहे. आताच जर आपण आवाज उठवला नाही तर सर्व भरतींमध्ये या प्रकारेच घोटाळे होऊन पदे भरले जातील. एकत्र या विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल आवाज उठवा, तरच यामध्ये काहीतरी होईल. आणि मित्रांनो, तुमचं याबद्दल काय मत आहे या संदर्भात सुद्धा कमेंट करून सांगू शकता. आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या,
तसेच मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण या संदर्भात येणारा प्रत्येक अपडेट आपण या यूट्यूबच्या माध्यमातून देत असतो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांची 40,000 जम्बो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 400+ टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत, 200+ टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो 100+ सराव टेस्ट आहे. रँकसह 1500+ स्मार्ट QR कोड या पुस्तकामध्ये दिलेले आहे. मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन त्यांना फक्त जम्बो म्हणा, लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील.